आजच्या थंबनेलवरून तुम्ही ओळखलं असेलच की आपण नेमका कोणता पदार्थ करत आहोत. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही अगदी बरोबर ओळखलेला आहे. तर आपण आज माहीमचा हलवा, ज्याला बॉम्बे आईस हलवा असंही म्हणतात, तर चला हा माहीमचा हलवा बनवायचा कसा तो आता आपण पाहून घेऊया. माहीमचा हलवा बनवून घेण्यासाठी मी 2 कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्याच मेजरमेंटने 2 कप मी साखर घेतलेली आहे आणि 1 कप त्याच मेजरमेंटने मी साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय की मी 2 कप इकडे साखर घेतलेली आहे आणि त्याच मापाने 1 कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. आता एका भांड्यात ही साखर घ्यायची आहे, 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि हे कंटिन्युअसली स्टर करत आपल्याला साखर ही वितळून घ्यायची आहे. मी गॅस फ्लेम चालू केलेली आहे आणि ह्याचा 1 तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. आता एका फ्लेमवर मी साखरेचा पाक बनवायला घेतलेला आहे आणि दुसऱ्या फ्लेमवर मी दुसऱ्या एका भांड्यात तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं मी वितळून घेतलेलं आहे आणि त्यात मी हा 2 कप इतका मैदा घालून घेत आहे आणि मैदा छान असा परतून घेत आहे. मैद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा मैदा परतून घ्यायचा आहे. जवळजवळ 7 ते 8 मिनिट अगदी तूप रिलीज होईपर्यंत मी हा मैदा परतून घेतलेला आहे. आता मैदा थोडासा परततोय अगदी लो फ्लेमवर, तोपर्यंत आपण हा पाक चेक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता पाकाची कन्सिस्टन्सी 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे. आता हा पाक गरमागरम असतानाच त्या गरमागरम बॅटरमध्ये आपल्याला तो ओतून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते बॅटर कंटिन्युअसली स्टर करत इमिजिएटली मिक्स करत करत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मैद्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. लगेच हा मैदा या पाकामध्ये विरघळून जातो आणि जाडसर असं बॅटर तयार होतो. फक्त आपल्याला हे कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे, कारण कुठेच गुठळ्या पडल्या पाहिजे नाहीत. आणि आता हा आपल्याला एकदम 7 ते 8 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे, अगदी जाडसर होईपर्यंत. तुम्ही इथे पाहू शकताय की मस्त जाडसर आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर मी 3 भागामध्ये डिवाईड करून घेत आहे. 2 बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे, कारण आपल्याला 3 कलरचे हे हलवे बनवून घ्यायचे आहेत. एक सफेद, एक पिवळ्या कलरचा आणि एक गुलाबी कलरचा. तर 2 बाउलमध्ये हे मी बॅटर डिवाईड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं जे उरलेलं आहे ते मी तसंच लो फ्लेमवर शिजवून घेत आहे. आता एका भांड्यात म्हणजे एका बाउलमधलं बॅटरमध्ये मी पिवळा कलर घालून तो मिक्स करून घेत आहे आणि दुसऱ्या बाउलमधलं सुद्धा मी त्यात गुलाबी कलर मिक्स करून घेत आहे. अगदी एकजीव करून घ्यायचे आहेत. आता दोन्ही हे कलरचे बाजूला ठेवायचे आहेत आणि आपण सफेद जे पॅनमध्येच ठेवलेलं आहे ते थोडंसं शिजवून घेऊया. इथे पाहू शकताय मी स्टर करत करतच हे शिजवून घेत आहे. जवळजवळ 4 ते 5 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे. आता मी गॅस फ्लेम बंद करते आणि लगेच गरमागरम असतानाच हे बटर पेपरवर मी काढून घेत आहे आणि लगेच हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं आहे. पटापट पटापट ही कृती आपल्याला करायची आहे आणि पॉलिथिन पेपरच्या साहाय्याने मी हे लाटून एकदम पातळ करून घेत आहे. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा जास्त बटर पेपर असतील तर तुम्ही बटर पेपरच ठेवून करा, पण माझ्याकडे जास्त बटर पेपर नाहीत म्हणून मी पॉलिथिन पेपर ठेवून हे पातळ करून घेतलेलं आहे. आणि लगेच पिस्त्याचे आणि बदामाचे काप हे मी लावून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी हे याला हलक्या हाताने लाटण्याच्या साहाय्याने चिकटवून घेत आहे. आता हे पिस्ते आणि बदाम आपण सुरुवात करण्याच्या आधीच कापून ठेवायचे आहेत, कारण हे कापायला वेळ जातो आणि मग आपलं बाकीचं जे काम असतं किंवा साखरेचा पाक करायचा किंवा हे बॅटर बनवायचं, तर ते ओव्हरकुक न व्हावं म्हणून हे काम आपण आधीच करून ठेवायचं. तर हे छान झालेलं आहे आणि मी पिझ्झा कटरच्या साहाय्याने ह्याला कट्स लावून घेत आहे आणि कात्रीच्या साहाय्याने मी हे अगदी स्क्वेअर असे, जसे आपल्याला बाजारात मिळतात, माहीमचा हलवा जसा आपल्याला बाजारात मिळतो त्या पद्धतीने मी हे स्क्वेअरमध्ये कापून घेत आहे. आता हे आपण
सुकवायला ठेवणार आहोत. आता ते सुकत आहेत तोपर्यंत आपण पिवळ्या कलरचा सुद्धा 4-5 मिनटं असाच शिजवून घेणार आहोत आणि लगेच तोही बटर पेपरवर काढून घेत आहोत आणि लगेच तो पसरवून तोही आपण असाच लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेत आहोत ह्याच्यावर पॉलिथिन पेपर लावून. तर मी हा छान लाटून घेत आहे. ही कृती आपल्याला फास्ट करायची आहे, अगदी गरमागरम असतानाच. तर हा छान मी लाटून घेत आहे. एकदम पातळ असा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता की छान हा पिवळा लाटून झालेला आहे. तर मी बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घेत आहे आणि ते सुद्धा चिकटतील म्हणून पॉलिथिन पेपर ठेवून ते लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने मी ते चिकटवून घेत आहे. आता छान हे चिकटलेले आहेत. आता हा सुद्धा पिवळ्या कलरचा माहीमचा हलवा आपण जसा आपण तो सफेद कापून घेतलेला तसाच आपण पिझ्झा कटरच्या साहाय्याने हे सुद्धा कापून घेणार आहोत स्क्वेअरमध्येच. आता हा पिवळासुद्धा आपल्याला सुकट ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला गुलाबी बनवायला घ्यायचा आहे. गुलाबीसुद्धा मी 4-5 मिनटं इतका शिजवून घेत आहे. शिजवून झाल्याच्या नंतर लगेच तो बटर पेपरवर काढून पटकन आपल्याला ती प्रोसेस करायची आहे पसरवण्याची. तर हा पटापट मी पसरवून घेतलेला आहे. ह्याच्यावर पॉलिथिन पेपर ठेवून लगेच हा एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता की मी छान असा लाटून घेत आहे आणि सेम कृती करायची आहे. बदामाचे आणि पिस्त्याचे काप याच्यावर लावून घ्यायचे आहेत आणि परत पॉलिथिन पेपर ठेवून ते चिकटवून घ्यायचे आहेत आणि हा कापूनसुद्धा घ्यायचा आहे. आता हे सगळा माहीमचा हलवा आपल्याला सुकण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास लागतात. जर तुम्ही रव्यापासून माहीमचा हलवा केला बारीक रवा वापरून तर त्यासाठी अगदी पूर्ण दिवस जातो सुकण्यासाठी. अगदी 24 तास पण जातात उन्हाळ्यातसुद्धा. आणि जर तुम्ही दमट हवेत म्हणजे पावसाळ्यात वगैरे केला तर मग तो जास्त वेळ लागतो. तर अशा पद्धतीने मी हे गुलाबीसुद्धा कापून घेत आहे आणि सगळं सुकवून घेत आहे. तुम्ही सुकल्यानंतर टेक्स्चर तुम्ही पाहू शकता या हलव्याचं. 2 तासानंतर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता. इथे तुम्ही पहा हलवा किती सुंदर तयार झाला आहे. इथे पाहू शकता आणि टेक्स्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर झालेला आहे. हे पहा मी थोडासा एक मोडूनसुद्धा दाखवत आहे. मस्त असा आपला हा बॉम्बे आईस हलवा तयार झालेला आहे. आता माझ्याकडे तिन्ही कलरचं थोडं बॅटर उरलेलं होतं. तर मी काय केलं आहे तिन्ही ते बॅटर एकत्र करून ते सुद्धा लाटून मी 3 रंगाचा असा एक स्क्वेअर असा एक हलवा मी बनवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आणि चवीला भन्नाट असा हा हलवा झालेला आहे. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.